समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। विषबाधा संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची। आश्रमशाळेचे संचालक विजयराज शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण। बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। त्या विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली। विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली होती। ही दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची, दिशाभूल करणारी आणि संस्थेची बदनामी करणारी माहिती आहे, असं स्पष्टीकरण संस्थेचे संचालक विजयराज शिंदे यांनी दिले। जिल्हा शल्य चिकित्सांनी दिलेली माहिती ही पूर्णपणे चुकीची, दिशाभूल करणारी, समाजाची फसवणूक करणारी व संस्थेची बदनामी करणारी अशी माहिती आहे। फूड पॉयझनिंग क्वेश्चन्स मार्क असताना त्यांनी तसं तुमच्या समोर बोलताना सांगायला पाहिजे होतं की हे संशयित आहेत, फूड पॉयझनिंग आहे की नाही सांगता येत नाहीये असा आमचा संशय आहे। पण तसं न सांगता त्यांनी फूड पॉयझनिंग डायरेक्ट बोलले। जेव्हा की विद्यार्थिनींना ज्या 5 विद्यार्थिनी ऍडमिट केल्या गेल्या त्यांना कुठल्याही प्रकारच्या जुलाब, उलट्या, ज्या फूड पॉयझनिंगचं सिम्पटम्स असतात की त्याच्यानंतर मनुष्याला 2-3 दिवस लगातार जुलाब उलट्या होत असतात, मनुष्य एकदम कमजोर होऊन जातो, चालू सुद्धा शकत नाही, असं कुठलंही त्यांना पहिलेही झालं नव्हतं, भरती केल्यानंतरही झालं नाही। संध्याकाळी एकाच दिवसात त्यांना सुट्टी दिल्या गेली। असा फक्त व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, पडसं असलेल्या मुलींना फूड पॉयझनिंग दाखवून त्यांनी सगळ्यांची दिशाभूल केली। कढी भात हे अन्न आमच्या इथे 25 वर्षात कधी कढी भात अन्न शिजलं नाही। आश्रमशाळेची जी संहिता आहे त्या डाएटमध्ये कुठेही कढी भाताचा उल्लेख नाही। आणि असं असताना त्यांनी कढी भात त्या ठिकाणी सांगून एक प्रकारे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केलाय, अधिकाराचा दुरुपयोग केलाय आणि हे त्यांनी संपूर्णपणे राजकीय दबावाखाली केलाय असा माझा आरोप आहे। कुणाचा दबाव? स्थानिक लोकप्रतिनिधींचा। या संदर्भात आपण काही चौकशीची मागणी? मी चौकशीची मागणी करणार आहे। त्यांची बदली कोणी केली, काय केली, कशी केली, ती नियमात होती नव्हती याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी मी करणार आहे। काल